नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण गाजर न खिसता, खव्याचा वापर न करता फक्त वाटीभर दुधामध्ये मस्त असा शाही गाजरचा हलवा बनवतोय आणि हलवा मस्त दाणेदार तयार होतो। त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे। गाजर मोठ्या आकाराचे असल्यामुळे गाजराचे 2 तुकडे केले आणि त्यानंतर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले। गाजर धुतल्यानंतर आपल्याला पिलरच्या मदतीने या गाजरच्या वरती जे थोडं साल असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर सेम पद्धतीने सर्व गाजरच्या वरचे जे साल आहे ते मी पिलरनी काढून घेतले आहे। त्यानंतर आता आपल्याला ही गाजर खिसायची नाही, तर इथे आपल्याला ही गाजर कट करून घ्यायची। तर गाजराचं जे देठ आहे ते आपल्याला बाजूला काढून टाकायचे आणि त्यानंतर गाजरचे असे मोठे मोठे तुकडे कट करून घ्यायचे आणि त्यानंतर परत एका तुकड्याचे असे 2 भाग कट करून घ्यायचे आहे। तर बघू शकता आपल्याला असे गाजराचे मोठे मोठे तुकडे कट करून घ्यायचे। तर इथे मी घेतलेल्या सर्व गाजराचे मोठे मोठे तुकडे कट करून घेतले आहे आणि त्यानंतर गाजर बारीक करण्यासाठी इथे मी फूड प्रोसेसचा वापर केला आहे। तुमच्याकडे फूड प्रोसेस नसेल तर तुम्ही ही प्रोसिजर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकता। तर आता फूड प्रोसेसमध्ये हे गाजरचे तुकडे मी बारीक करून घेते आहे। तर या ठिकाणी मी गाजर बारीक करून घेतले आणि बारीक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त दाणेदार असं गाजर बारीक करून घेतलं आहे। तर असं गाजर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। तर आता हे गाजर बारीक केल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हे बारीक केलेलं गाजर थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे। त्यानंतर गाजरचा हलवा बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचे। तूप वितळलं की या तुपामध्ये जे बारीक केलेलं गाजर आहे ते सर्व टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि हाय फ्लेमवर आता हे गाजर तुपामध्ये मिक्स करायचे आणि मिक्स करत करत हाय फ्लेमवर हे गाजर आपल्याला 3 ते 4 मिनिटं या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। असं सुरुवातीला गाजर तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे या गाजराची चव आहे ती छान लागते। तर या ठिकाणी गाजर मी 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेमवर भाजून घेतले। बघू शकता गाजराचा रंग चेंज झालाय। तर या ठिकाणी गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि 3 ते 4 मिनिटांसाठी या कढईवरती झाकण ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी फक्त 1 वाटी भरून दूध घेतलं। इथं फुल फॅटवालं दूध घेतलेलं आहे आणि गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर या दुधामध्ये टाकण्यासाठी इथे आपल्याला एव्हरीडेचं मिल्क पावडर घ्यायचे, जे 10 रुपयामध्ये पॅकेट मिळतं तेच या ठिकाणी मी वापरलेलं आहे। तर हे मिल्क पावडर गरम दुधामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मिल्क पावडरमुळे आपल्या गाजरच्या हलव्याला छान खव्याची चव येते। तर इथे तुम्ही बघू शकता दुधामध्ये आता मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून झालं। आता हे दूध थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर आपल्याला कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि गाजर मिक्स करून घ्यायचं। तर 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकाल की हे गाजर बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं आहे। तर या ठिकाणी आपण जे दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून ठेवलं होतं ते सर्व आपल्याला या गाजरच्या हलव्यामध्ये टाकून घ्यायचं आणि गाजरच्या हलव्यामध्ये टाकल्यानंतर गाजरचा हलवा असा मिक्स करून घ्यायचा। मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवरती परत आपल्याला या कढईवरती 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर हलव्याची चव अजून वाढवण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊण वाटी साखर, 5 ते 6 बदाम, 5 ते 6 काजू टाकून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर इथे मी साखर, काजू, बदाम ग्राइंड करून घेतली आहे। बघू शकता छान या काजू, बदाम आणि साखरेची पावडर ग्राइंड झाली आहे। तर आता ही पावडर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर आपल्या कढईवरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं झाली आहे। झाकण काढून घ्यायचं आणि हलवा मिक्स करून घ्यायचा। दूध टाकल्यानंतर तुम्ही बघू शकाल की गाजरचा हलवा बऱ्यापैकी सॉफ्ट झालाय आणि बऱ्यापैकी दूध आटून झालंय। तर या ठिकाणी आपण जी साखर, काजू, बदाम ग्राइंड करून घेतली आहे ती पावडर या हलव्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायची। हलव्यामध्ये ग्राइंड केलेली साखर घातल्यामुळे तुम्ही बघू शकाल की हलवा परत या ठिकाणी पातळ झालेला आहे।
तर या ठिकाणी गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि 3 ते 4 मिनिटासाठी कढईवरती झाकण ठेवायचं। 4 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं आणि हलवा मिक्स करून घ्यायचा। मिक्स झाल्यानंतर परत हलव्यावरती 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। 4 मिनिटांनी परत कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल की आता हलवा बऱ्यापैकी सॉफ्ट झालाय आणि दाटसर सुद्धा झालेला आहे। तर असा हलवा तयार झाल्यानंतर हलव्यामध्ये 1 चमचा कट केलेले काजू, 1 चमचा कट केलेले बदाम आणि थोडेसे किसमिस टाकून घ्यायचे आहे। त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर, चवीपुरतं चिमूटभर मीठ घालायचे आणि परत या ठिकाणी हलव्यामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकलेले सर्व साहित्य हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हाय फ्लेमवर आता हा हलवा 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी हलवा मी 3 मिनिटं परतून घेतलाय आणि बघू शकाल की हलव्याच्या कडेने आता तूप सुटलेलं आहे। तर असा हलवा तयार झाला की समजून जायचं की आपला हलवा या ठिकाणी तयार झालाय आणि बघू शकता हलव्याला रंग छान आलाय आणि मस्त दाणेदार असा आपला या ठिकाणी शाही हलवा तयार झाला। गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम हा हलवा एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी गाजर न खिसता, खवा न वापरता फक्त वाटीभर दुधामध्ये आपण शाही हलवा तयार केलेला आहे आणि हलवा चवीला खूपच अप्रतिम लागतो। तर तुम्ही माझ्या पद्धतीने असा गाजरचा हलवा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर माझी तुम्हाला ही गाजरच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।